राहतो तर भक्त समागमे. तो कुठे राहतो तर भक्ताच्या समागमात राहतो. आणि तो कधी रिकामा राहत नाही. तो आपल्या भक्ताचे कोणतेही काम करतो, न सांगता करी सर्व काम. तो आपल्या भक्ताचे न सांगता कोणतेही काम करतो. महाराज, जो जातीचा कुळाचा धर्माचा कधी विचार करत नाही ना, तोच उच्च कोटीचा भक्त असतो. आणि तो भगवंत सुद्धा की आपल्या भक्ताची मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगत नाही. साधवया भक्ती काज नाही लाज धरित. आता काहीतरी त्या भगवंताने इतके विचित्र काम केले ना महाराज. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विठाल आता जनाबाई दहन करायच्या महाराज. आता आजकाल तर काही बाया दहन करत नाही. त्या दहन करून देता आणि दहायला देता माणसाकडं. पण पूर्वीच्या काळात बाया जात्यावर दहन दळायच्या. नामदेवरायांच्या घरी 15 माणसांचं खटलं होतं. किती? 15 माणसाचं. आपल्याला एक जणाचं दहन दळायला जड जातं, पण ती जनाबाई 15 माणसांचं दहन दळायची. एकट्यानंच दळण लागत होतं त्यांना, एवढ्या जणांचं दळण. तर त्या जनाबाईंना मदत करण्यासाठी तो भगवान पांडुरंग परमात्मा यायचा. तर जनाबाई म्हणायच्या, नका लावू देवा जनाबाई म्हणायच्या, अरे देवा तू नको लावू. देवा तुझे सुकमन हात आहेत रे, तुझ्या हाताला फोड येतील, तू नको दळू दळ. काय अधिकार होता महाराज त्या जनाबाईचा. ज्या जात्याला नुसतं जनाबाईच्या हाताचा स्पर्श व्हावा ते जात्याने भजन म्हणावं. त्या जात्याने भजन म्हणावं. आता असे कशावरून? तर ज्यावेळेस कबीर महाराज काशीला होते त्यावेळेस कळलं की ती जनाबाई पा सज्जनाची कीर्ती ही वाऱ्यासारखी पसरली. अख्खा महाराष्ट्रभर पसरली कीर्ती. ते ऐकून कबीर महाराज काशीवरून पंढरपूरला आले. पंढरपूरला आले व तिथं जाऊन विचारलं की जनाबाई कुठे राहते. तर ते तर एक जणाने सांगितलं की जनाबाई नामदेवरायांच्या घरी दासी रूपानं काम करते. कबीर महाराजांनी विचार केला, जनाबाई दासी रूपानं काम करते ते पण नामदेवरायांच्या घरी. कबीर महाराज तिथून नामदेवरायांच्या घरी जाता व तिथं गोनाईला विचारता की गोनाई जनाबाई कुठं आहे. काय? तर जनाबाई कुठं आहे. तर गोनाई सांगते की जनाबाई वनात गौरे वेचण्यासाठी गेली. कुठं? तर वनात गेली गौरे वेचण्यासाठी. आता कबीर महाराज तिथून वनाच्या वाटेने निघतात. ते वनात जाता व तिथं पाहता की जनाबाईचं आणि एका बाईचं भांडण चालू होतं. कशावरून चालू होतं? तर त्यांच्या दोघीच्या गौऱ्या एकत्र झाल्या होत्या. आणि भांडण म्हणजे काही साधं सुद्धा नसतं बरं का. पण पूर्वीच्या बाया अशा होता की भांडण त्याला जास्त वाढवत नव्हत्या. जेवढ्या पुरतं तेवढंच बोलणार. नाही तर आजकाल काय असतं तर एकमेकीचे केस धरू धरू वाढणार. जनाबाई म्हणते, मी सांगते महाराज की ज्या गौरीला माझ्या हाताचा स्पर्श झालेला असेल ना ती गौरी विठ्ठल नाम घोष करेल. कबीर महाराज खाली बसले. आश्चर्यचकित झालेले कबीर महाराज जनाबाईकडे पाहू लागले. कबीर महाराजांनी एक एक गौरी कानाला लावून पाहिली तर गौरी विठ्ठल विठ्ठल बोलू लागली. संत कबीराने नामदेवच्या विठ्ठल विठ्ठल
जनाबाईच्या महाराज काय अधिकार होता त्या जनाबाईचा. कबीर महाराजांनी जनाबाईंच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. एवढा अधिकार होता त्या जनाबाईचा. अधिकार कसा होता? खूप अधिकार होता त्याचा. तो काही सामान्य नव्हता. पूर्वीच्या काळात बाया दन दळीता दळीता सुंदर असे गाणे पण म्हणायच्या. सुंदर माझे जाते पूर्वीच्या काळात बाया इतके सुंदर सुंदर गाणे म्हणायच्या. आणि आजकालच्या कशा म्हणतात? आजकाल तर काही दळण दळायला जात नाही, माणसंच घेऊन जातात दळण दळायला. पण गेल्याच जर तर त्यांचे गाणे कसे असते? आंब्याचा गळा बरस पाणी जे निष्ठावंत भक्त असतात ते कधी वारी चुकत नाही. नाहीतर काही काही बहादूर चंपा आषाढी वारी दिवशी या खंड्याचा बाप मेला की त्या वाऱ्या सोडतात. का तर आषाढी वारी दिवशी मग बाप मेला म्हणून मी आजपासून वारी करणार नाही, मी आजपासून वारी सोडणार. आता वारी दिवशी त्याचा बाप मेला, त्याने वारी सोडली. जो बाप घरात मेला ते घर का सोडलं नाही? कारण त्या घरात फक्त बापच नाही, बापाचाही बाप गेला, आपला आजाही गेलाय आणि पंजाही तिथे गेलाय. आजा मेला जो बाप घरात मेला आपण त्या घराचा तर त्याग करत नाही, पण वारी दिवशी बाप मेल्यावर वारीचा नक्की त्याग करतो. विठाल आता चोखोबाराय घरी होते का? तर नाही, कारण ते निष्ठावंत भक्त होते. ते तर गेले तिकडे पंढरपूरला वारीला. आता इकडं काय झालं? बाईच्या पोटात दुखायला लागलं. बाई काय करते? त्या भगवंताला आवाज देते. ती म्हणते की देवा, माझा नवरा तुझ्याच वारीला आलाय आणि आता या संकटातून वारून नेण्यासाठी तुझ्याशिवाय कोणीच नाही. त्या परमात्म्याने काय केलं असं? तर त्या चोखोबाची बहीण झाला. मगाशीच प्रमाण दिलं, चोखोबाची बहीण झाला शारंग दर, वहिनी उकडा दार हाका मारी. महाराज काय अधिकार होता? जे निष्ठावंत भक्त असतात त्या कधी वाऱ्या चुकत नाही, तर तसं आपणही कधी वाऱ्या चुकल्या नाही पाहिजे. बाप जरी मेला तरी वाऱ्या चुकल्या नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी आषाढी वारी दिवशी ज्याचा बाप मेला त्यांनी जर वारी सोडली तर त्यांनी ते घर सुद्धा सोडायचं, त्या घरात सुद्धा पाऊल ठेवायचं नाही. कारण तिचा फक्त बाप नाही तर आपला आजा पण गेलाय, पंजा पण गेलाय. विठाला विठाला माकडाची विठाला विठाला. आता त्यानंतर हनुमंत राय काय म्हणाले? तर माते, मी प्रत्येक मनात माझा राम पाहतो,
सर्वगती राम देहा देव सूर्य प्रकाशक रश्मी. आता सीता माते म्हणाल्या, मन्यात राम असतो का? ते हनुमंतराय काय म्हणाले, माते सगळीकडे राम असू शकतो तर या मन्यात का नाही? मन्यातही राम आहे. आता आपण कधी मंदिरात जातो, आपल्याला त्या देवादेव दिसतो का? तर नाही, त्या देवादेव दिसत नाही. तसं सीता माते त्याला काय म्हणाल्या, अरे हनुमंता, खरंच जर तुझी एवढी भक्ती असेल तो तुझ्यातही आहे का? महाराज हनुमंतरा काय म्हणाले, हो. अरे एखाद्याला कापड फाडावं तसं हनुमंतरायाने स्वतःचं हृदय फाडलं. आणि हृदय फक्त रामालाच दाखवलं का? तर नाही, राम लक्ष्मण सीता या तिघांनाही दाखवलं. म्हणजे सीतामाते काय म्हणाल्या, मनात राम असतो का? म्हणजे त्याने फक्त रामाचं उदाहरण दिलं, पण सीतामातेने काय पाहिलं की त्याच्या हृदयात फक्त रामच नाही तर राम लक्ष्मण सीता हे तिघही आहेत. म्हणजे सीतामातेने स्वतःचं स्वरूप त्या हनुमंतरायाच्या हृदयात पाहिलं. का अधिकार होता महाराज त्या भक्ताचा. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पहिल्यांदा